तर त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे आता पार्ट 2 त्यांनी सांगणार होते, पण पार्ट 2 त्यांचा अजून आलाच नाहीये आणि आज त्यांनी मला पत्रकार घेऊन थोडंसं घुमजाव केलेला आहे आणि माझं आजही त्या मताशी मी ठाम आहे. जर त्याच्यामध्ये अंशतः सत्यता असेल तरी माझा मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, या मताशी मी सहमत आहे. पण आता अंबादास दानवेंना कुठलं काम उरलेलं नाही आहे, कुठलं पक्षात पद नाही आहे, पद पण नाही आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना डोहाळे पडतात असं मला वाटतंय. पक्षामध्ये वेगळी पद निर्माण करण्यासाठी, मातोश्रीला खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे कोणत्याही लोकप्रतिनिधी घेऊन अशा पद्धतीने मॉल केलेले फोटो टाकून एक सनसनाटी पसरावी आणि बदनामी करावी, हा त्याचा माझा उद्देश आहे. खरं तर अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्षाला खूप कामं आहेत, अनेक महाराष्ट्रात प्रश्न आहेत. अशा प्रश्नाला बाजूला सोडून वेगळ्याच प्रश्नाकडे जातात. याचा अर्थ असा आहे की राजकारणात त्यांनी प्रगल्भता हरवलेली आहे. नोटीस दिली का संदर्भात असल्यासारखं वाटतं? तुम्ही नोटीस तुमचा जो व्हिडिओ तुम्ही जो एक प्रचारादरम्यान व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामधला फोटो वापरून हा व्हिडिओ बनवलाय का काही? आता अंबादास दानवेंना तेवढाच खेळ उरलाय. लहान पोरांचे जे खेळ आहेत, मॉल कुठलाही फोटो मॉल करून त्याच्या याच्या माध्यमातून दाखवायचं, असा हा भातुकलीचा खेळ त्यांनी मांडलेला आहे. त्याच्याकडे जास्त गांभीर्याने बघणं उचित नाही. नोटीस दिली आहे, मी तुम्हाला नोटीसचं परत देतो. आम्ही 8 दिवसात नोटीस दिली आहे. याच्यामध्ये त्यांनी जर त्याचा खुलासा योग्य रीती नाही आणि त्यांनी जे सांगितलंय की आम्ही पार्ट 2 पार्ट 3 जे काय फोटो होतं आम्ही त्याला चॅलेंज दिलंय. अंशतः जर त्याच्यामध्ये माझा व्हिडिओमध्ये सहभाग असेल, स्पीचमध्ये किंवा दिसण्यामध्ये, तरी देखील मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. नोटीसमध्ये काय असं म्हटलं, त्यांच्यावरती काय कारवाई कोण करते? नोटीसमध्ये असं म्हटलंय की पैशाची गड्डी दाखवून जो आरोप माझ्यावरती केला आहे, माझी मानहानी केली, त्या संदर्भात त्यांना इंटिमेशन नोटीस दिली आहे. बा आपण या संदर्भात खुलासा नाही केला 8 दिवसामध्ये तर मानहानीचा गुन्हा दाखल तुम्ही करा. म्हणतात की हा सगळा खेळ जो आहे तो तटकरेंचा. तटकरेंनी रचलाय, कारण की तटकरे या सगळ्या खरं आहे. मी तुम्हाला आता 1 मिनिट व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ बघा, हा फोटो बघा आणि तो फोटो बघा. ऐका ना, मतरूपी आशीर्वाद जो आदरणीय तटकरे साहेबांना दिला त्याबद्दल रायगडच्या जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग म्हणून या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं. अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं. आमदार नेत्याने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा हा फोटो आहे, हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे. तो ह्याच्यामध्ये ड्राफ्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. आता हा फोटो कोणाला होता हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे फक्त वक्तव्य तटकरे साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा, तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेने मी आभार मानलेत. हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. हा व्हिडिओ नक्की ना. बघा आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात जे काय आरोप प्रत्यारोप झाले, कदाचित त्या संदर्भात केलेलं कृत्य असं माझं मत. तुमचंही मत तटकरे पुरावे काय भेटलेत का तटकरेंनीच हे केलं म्हणून काही? सर मी तुम्हाला फोटो, हा जो फोटो इतर कुठेच नाहीये, हाच फोटो. प्रत्येक नेत्याचे हजारो फोटो असतात. हाच फोटो कोणी पाठवला, कसा पाठवला? नाही, तो त्यांच्याकडे होता फोटो. हा, त्यांनी मागणी केली चौकशीची. तटकरे स्वतः म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी या गोष्टी चौकशी करावी, तपास कराव्या सगळ्या गोष्टी. चांगली गोष्ट आहे त्यांची मागणी केली असेल या संदर्भातली, तर अतिशय अंदाजी नक्की गोष्ट आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार का? विधानसभेत, लोकसभेत त्यांचं हे केलं होतं, जिंकवला तुम्ही त्याला. हा वॉर का, आणि भविष्यात देखील हा वॉर वाढू शकतो ना पुढे? बघा असं आहे की आम्हा बरेचसे असेल, महेंद्र थोरात असेल, मी असेल, वाद पालकमंत्री असेल, ह्या सगळ्या गोष्टी तटकरे साहेबाला फक्त आपल्या घरातच सगळे पाहिजे असतं. आतापर्यंत महाराष्ट्र राजकारणामध्ये आपण सगळे केलेले कृत्य बघितले आहेत आणि ते राजकारणाचे महान संत आहेत तटकरे, त्याच्याविषयी काय अधिक जास्त बोलणार. परंतु मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटणार आहेत का? मुख्यमंत्री महोदय भेटणार, माझे नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार, माझे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना सगळे भेटणार, जी घडलेली जी हकीकत सगळे सांगणार. अंबादास दानवेला नोटीस दिलेली आहे, अजून कोणाला नोटीस देणार? नाही, अंबादास दानवेला नोटीस दिली आहे, बाकी आधी कोणाला देणार नाही आहे. त्यांच्यातनं जे काय सत्य बाहेर येईल. तपासामध्ये तटकरेंचं नाव पुढे आलं, शिवसेनेची भूमिका काय असेल आणि रायगड मधल्या आमदारांची नेमकी भूमिका काय असेल? संघर्ष आमचा कायमच त्यांच्याबरोबर आहे, कारण चुकीच्या याची बाजू आम्ही कधीच धावून धरत नाही. जे असत्य असेल त्याविरुद्ध लढणार. पालकमंत्री पदाचा हा वाद आता विकोपाला जातो. नाही, रायगडचा पालकमंत्री वाद मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेऊन ठरतील, त्याविषयी आम्ही कायम आहोत.
तर त्याच्यातला कुठलाही आता वादविवाद नाही आहे. पण एखाद्याला जे पक्षाला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीने षडयंत्र रचणं हे एका उच्चस्तरीय नेत्यांना शोभनीय निश्चित नाही. ओके ठीक आहे सर नोटीस द्या. मॉर्फ केलेला व्हिडिओ दाखवून बदनामी केली असल्याचं महेंद्र दळवी यांनी नुकतंच म्हटलेलं आहे. खोटा व्हिडिओ दाखवून बदनामीचा हा प्रकार आहे. दानवेंना याबाबत मी नोटीस बजावली असल्याचं महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केलंय. ज्या दुसऱ्यांदा खासदार झाले त्या आमदार नेत्याने माझ्या जनतेचे आभार अभिनंदन केल्याचा तो व्हिडिओ आहे आणि तो त्यांच्याकडेच होता आणि तोच फोटो कसा व्हायरल झाला आणि आता झालेल्या निवडणुकीच्या दरम्यान जे काही आरोप प्रत्यारोप झाले त्याचा राग असेल त्याग असेल या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून विरोधकांच्या हातात असं चुकीचं मार करून फोटो लावून बदनामी करणं पक्षाची माझी हे त्याच्यामागचं षडयंत्र आहे. आणि रायगडचा राजकीय वाद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये नवीन नाही. आमचे महेंद्र थोरवे बोलतात, बरेचसे बोलतात, जे सत्य आहे ते सत्य आहे. त्यामुळे हा फोटो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता, तोच फोटो आहे. ऐका ना, लोकसभेच्या निकालानंतर खऱ्या अर्थाने रायगडच्या जनतेने मतरूपी आशीर्वाद जो आदरणीय तटकरे साहेबांना दिला त्याबद्दल रायगडच्या जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग रोहा मुरुड या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं. अतिशय सर्व नेते मंडळींनी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं. आमदार नेत्याने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाच फोटो आहे तो बघा. पण मॅच होतात म्हणजे पुढे मॉर्फ केलेला आहे, एडिट केलेला आहे हा संपूर्ण व्हिडिओ 100% आहे ना. याच्या माध्यमातून आपण बघितलं आता अंबादास दानवेकडे कुठलं काम उरलेलं नाही, त्याच्यामुळे असा हा खेळ ते करतात. हे जे आरोप प्रत्यारोप आहेत हे महेंद्र दळवी विरुद्ध अंबादास दानवे असं नसून महेंद्र दळवी विरुद्ध तटकरे असं आहे का? बोलवता धणी कोणी वेगळा आहे तुमचं? बघा, मी बोलवता धनीचं काल सांगितलं की हा जो फोटो व्हायरल झाला हा त्यांच्याकडेच होता आणि आत्ताच्या रायगडच्या राजकारणात ज्या काय घडामोडी चालू आहेत, जे काय वादविवाद आहेत त्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना बदनाम करण्यासाठी हे केलेले षडयंत्र आहे आणि त्याच्यामागे तटकरेंचा निश्चित आहेत. आज त्यांनी मला काहीतरी उपरी दिलेली आहे. मी त्यांना सांगितलं की राजकारणातले महान संत आहेत त्यांच्याकडनं ऐकून घेण्यासाठी खूप काय, कारण आत्तापर्यंत अनेक घोटाळ्यांचे ते साक्षीदार आहेत. ते आमच्यावर कधी आरोप करतात की अशा पद्धतीने हजारो आरोप महेंद्र दळवींच्यावर आहेत, त्यांच्यावर देखील आहेत ना सगळ्या गोष्टीचे आरोप. अजून ते मिटलेच कुठे आहेत? तटकरेंनी तुम्हाला महापुरुष म्हटलेलं आहे आणि महापुरुषांची चौकशी व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. म्हणून महासंत जे बोलले आहेत ना ते महाराष्ट्र जनता काय संतांची भूमी आहे, त्यामुळे तटकरेचं म्हणणं ऐकतील निश्चित. त्याचबरोबर आता ही जी लढाई आहे ही लढाईच्या मागे मुख्य कारण आहे ते रायगडचं पालकमंत्रीपद. तुम्ही सातत्याने सपोर्ट केलेला आहे पूर्णपणे भरत शेठ गोगावले यांना, त्यामुळे तुम्ही भरत शेठना सपोर्ट केला आहे आणि ती गरज आहे. रायगडवासींचं म्हणणं आहे, इच्छा आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण शेवटी हा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेऊन ठरवतील. तो निर्णय आम्हाला मान्य असेल. चौकशीची मागणी केली जात आहे. तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री आणि तुमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असेल? नाही, आता जातोय मी तीच चर्चा करण्यासाठी आलो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, नागपूर. दरम्यान या सर्व आरोपांवर सुनील तटकरे यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली. आपण पाहूयात. इतक्या महान व्यक्तीची ताबडतोब सगळी चौकशी केली पाहिजे ना मुख्यमंत्र्यांनी. एक तर ते जे काय आहे ते मार्फ का काय आहे तेही तपासलं गेलं पाहिजे. ते देशभक्त असं सांगतात की माझ्या लोकसभेच्या विजयाच्या निमित्ताने त्याने आभार मानला, तो व्हिडिओ आहे असं ते सांगतात. तर त्या व्हिडिओची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे आणि हे कुणी पुरवलं आहे त्याची सुद्धा ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घ्यावी आणि ताबडतोब त्याच्याबद्दलचा सुद्धा खुलासा विधानसभा अधिवेशन चालू असताना जर काही त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यावरती ही जी काही इंडियन पिनल कोडमध्ये कारण हा सुद्धा एक तऱ्हेचा राजकीय हेच आहे ना, 302 सारखी काही कलमं लावतात ती ताबडतोब लावली जावीत अशी माझी मागणी आहे ना.